नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब पोस्ट घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, एस-एस-सी दिल्ली पोलीस ड्रायव्हर भरती निघालेली आहे 2025 साठी मित्रांनो. त्याच्यासाठी जे पद जे असणार आहे आपल्याला एस-एस-सी दिल्ली पोलीस दलामध्ये ड्रायव्हर पदाची भरतीसाठी कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी तो व्हॅकन्सी असणार. पुरुष लोकांसाठी फक्त व्हॅकन्सी असणार आहे. ओके. टोटली तर 737 पदांसाठी तर व्हॅकन्सी निघाली. त्यासाठी तर शैक्षणिक पात्रता असणार अप्लाय करण्यासाठी 12वी पास आणि हेवी मोटार व्हेइकल लायसन्स आपल्याकडे परवाना पाहिजे आहे. ओके. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इन्स्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघाली एस-एस-सी कडून निघालेली आहे. याच्यामध्ये जी नोटीस दिलेली आहे याच्यासाठी कॉन्स्टेबल ड्रायव्हर मेल दिल्ली पोलीस एक्झामिनेशन असणार 2025 ची. ओके. याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन आपले चालू झालेले आहे. 24/9/2025 ते 15/10/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे. आणि पेमेंट फीस भरण्यासाठी तर लास्ट डेट असणार आहे 16/10/2025. ओके. याच्यामध्ये करेक्शन करण्यासाठी आपल्याला टाइम दिलेला आहे 23/10/2025 ते 25/10/2025 पर्यंत आपण करू शकतो ह्या 2 दिवसामध्ये. ओके. एक्झामिनेशन आपली असणार आहे डिसेंबर 2025 मध्ये नाही तर जानेवारी 2025 मध्ये. ओके. इथे टोल फ्री नंबर दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. जसं की आपल्याला एक्झामिनेशन आपली होणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं एक्झामिनेशन दिली हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे. ओके. त्याने ॲडमिट कार्ड वगैरे आपल्याला नंतर आपल्याला डाउनलोड करण्यात येणार आहे. ओके. इथं सगळं दिलेलं नोटीस वगैरे बद्दल माहिती दिलेली आहे आपल्याला संपूर्ण. ओके. स्टेप बाय स्टेप पी-डब्ल्यू-डी वाल्यांसाठी संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. जी की आपल्याला इथं दिलेली आहे संपूर्ण माहिती आपल्याला जी होणार आहे आपल्याला एक्झामिनेशन्स, पी-एम-टी, ट्रेड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झामिनेशन एवढे आपले स्टेज आपल्याला फॉलो करायचे आहे. याच्यावर दिलेलं आहे पे स्केल आपल्याला लेव्हल 3 असणार आहे. 21,700 पासून 69,100 रुपये पगार असणार आहे. ग्रुप सीची भरती याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. त्यानंतर इथे व्हॅकन्सी जी निघालेली आहे, याच्यासाठी आपल्याला कॉन्स्टेबल ड्रायव्हर मेल कॅन्डिडेटसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. याच्या वेगळ्या-वेगळ्या कॅटेगरीनुसार पदं दिलेली आहेत, जी की इथं ओपन कॅटेगरीमध्ये 654 पदं असणार आहे. ओपन म्हणजे इथं सगळ्यांना मिळवून देतं. ओके. आणि एक सर्व्हिसमॅन म्हणजे इथं डिपेंड पर्सनसाठी इथं 83 व्हॅकन्सी असणार 83 व्हॅकन्सी टोटल दोघं पदांना मिळून 737 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे, जी की आपण इथं बघू शकतो. ओके. कॅटेगरीनुसार आपल्याला व्हॅकन्सी इथं चेकआउट करून घ्यायचं आहे. ऑल इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता. एज लिमिट असणार आहे अप्लाय करण्याला 21 ते 30 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. तर आपल्याला चांगली पॉझिटिव्ह असणार आहे याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी 1/7/2025 पर्यंत आपली एज लिमिट काउंट होणार आहे. कॅटेगरीमध्ये पण सूट असणार आहे. याच्यामध्ये एज लिमिटला एस-सी-एस-टीला 5 वर्ष आहे सूट, ओ-बी-सीला 3 वर्ष आहे सूट, सर्व्हिसमॅनला 3 वर्ष आहे सूट. स्पोर्ट्स पर्सन, डिपार्टमेंट पर्सन सगळ्यांना इथं सूट असणार आहे. एकदा आपण चेक करून घ्यायचं आहे आपल्या पदानुसार. ओके. त्यानंतर इथं खाली जाऊया आपण मल्टीटास्किंग स्टाफ वगैरे इथं संपूर्ण दिल्ली पोलीसमध्ये दिलेली आहे नोटिफिकेशन्स. ओके. डिपार्टमेंटली आपल्याला इथं माहिती दिलेली आहे सगळं पाहिजे. ओके. त्याच्यामध्ये दिलं आहे इंडियन नेव्ही, एअरफोर्स, आर्मीमध्ये आपण काम केलेलं एक सर्व्हिसमॅन म्हणून तर आपल्यासाठी संपूर्ण चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यात दिलेलं सर्टिफिकेशन फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेले आहे. ओके. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला जे असणार आहे 10+2 म्हणजे 12वी पास वाल्यांसाठी एक्झामिनेशन असणार आहे. ओके. 12वी पास आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हॅलिड आपल्याला लायसन्स पाहिजे आहे हेवी मोटार व्हेइकलचं. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. नॉलेज पाहिजे आपल्याला व्हेइकल मेंटेनन्सचं. ओके. म्हणजे व्हेइकल आपल्याला दुरुस्ती करता आलेली पाहिजे. व्हेइकलवर आपल्याला गाडीबद्दल माहिती पाहिजेच. ओके. पी-एम-टी ट्रेड टेस्ट होणार आहे. त्यानंतर आपल्याला याच्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. ओके. एन-सी-सी सर्टिफिकेशनला मार्क मिळणार आहे एक्स्ट्रा. याच्यात एन-सी-सी सर्टिफिकेशनला 5 मार्क मिळणार आहे. एन-सी-सी बी सर्टिफिकेशनला 3% मार्क्स मिळणार आहे. एन-सी-सी ए सर्टिफिकेशन 2% मार्क्स एक्स्ट्रा मिळणार आहे. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. वेट लिस्ट दिलेलं आहे. डॉक्युमेंटनुसार आपल्याला याच्यावर मार्क भेटणार आहे. एक्स्ट्रा 5%, 4%, 3%, 2% पास, सेकंडरी पास, सेकंड क्लास पास, फर्स्ट क्लास आणि डायरेक्ट इथं पास एकदम आउट ऑफ. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी इथं दिलेलं आहे आपल्याला वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. 15/10/2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. ओके. 24/9/2025 पासून फॉर्म चालू झालेले आहे. ओ-टी-आर बनवायचा आहे. ओ-टी-आर कशा पद्धतीने बनवणार पडतो एक वन टाइम ओ-टी-आर आपल्याकडे जर असेल तर डायरेक्टली आपण अप्लाय करू शकतो. तिथं अप्लाय करायला आता काही हरकत नाही ओ-टी-आरसाठी. ओके. ओ-टी-आर इथं बनवण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला ऑलरेडी व्हिडिओ बनवला तिथून नंतर बघू शकता. ओ-टी-आर बनवून घ्या आणि वन टाइम बनवल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली कामात येतो पुढच्या एक्झामिनेशनला एस-एस-सीच्या. ओके. त्यानंतर इथं आपल्याला एक्झामिनेशन फी पे करायची ₹100. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी एक सर्व्हिसमॅनला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. नेट बँकिंग यू-पी-आय आयडी करून आपण फी पे करू शकतो 16/10/2025 पर्यंत. पेमेंट फेज कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलेलं आहे. करेक्शन करायचं आहे 23/10/2025 पासून 25/10/2025 पर्यंत. ओके. याच्यामध्ये दिलेल्या करेक्शनसाठी 2 दिवसाचा टाईम दिलेला आहे. 2 दिवसात आपण करून घ्या. ओके.
याच्यासाठी आपल्याला फीज भरावी लागते करेक्शनला. फर्स्ट टाइम आपल्याला करेक्शन करायचे ₹200, सेकंड टाइम करेक्शन करायचं ₹500 आपल्याला फी पे करावी लागते. ओके. इथं दिलेली माहिती वगैरे जे की आपण इथे पे करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. सेंटर्स फॉर एक्झामिनेशन ऑल इंडियाची व्हॅकन्सी असते एस-एस-सी कडून. ओके. याच्यामध्ये सेंट्रल रिजन, ओके, त्यानंतर ईस्टर्न रिजन, सी-आर, ई-आर, ओके, के-के-आर असं इथं दिलेलं आहे. एम-पी-आर, त्यानंतर इथं एन-ई-आर, एन-आर, एन-डब्ल्यू-आर, ओके, त्यानंतर एस-आर अँड डब्ल्यू-आर. ऑल इंडियाची व्हॅकन्सी असल्यामुळे ऑल इंडियामध्ये आपल्याला एक्झामिनेशन आपण देऊ शकतो. काहीही हरकत नाहीये. त्यानंतर इथं माहिती वगैरे दिलेली आहे. स्ट्रीम ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे, जे की आपलं कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. त्यानंतर आपलं पी-एम-टी अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ट्रेड टेस्ट होणार आहे, ड्रायव्हिंग टेस्ट, ओके, आणि मेडिकल फिटनेस आपलं होणार आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे माहिती वगैरे आपण स्टेप बाय स्टेप खाली बघूया. आता कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये आपल्या 100 क्वेश्चन 100 मार्क्स टाईम असणार आहे. सब्जेक्ट दिलेला आहे. नंबर ऑफ क्वेश्चन, नंबर ऑफ मार्क आणि टाईम दिलेला आहे. जनरल अवेअरनेससाठी ते 20 क्वेश्चन 20 मार्क दिलेले आहे. जनरल इंटेलिजन्सला 20 क्वेश्चन 20 मार्क्स आणि न्यूमेरिकल एबिलिटीला 10 क्वेश्चन 10 मार्क्स आणि इथं 50 क्वेश्चन 50 मार्क्स आहे व्हेइकल मेंटेनन्समध्ये. ओके. टोटल 100 क्वेश्चन 100 मार्क इथे टाईम असणार. 90 मिनिटाचा टाईम इथं दिलेला आहे. 0.25% इथं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, जे की इथं इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता. ओके. आन्सर की तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला कधी वाटलं तर चुकीची आन्सर की दिलेली आहे, काही क्वेश्चन चुकीचे आहेत, ₹50 पर क्वेश्चन तुम्ही चेकिंग करू शकता. सिलेबस दिलेला आहे जनरल अवेअरनेसचा. ओके. त्यानंतर इथं जनरल इंटेलिजन्स, न्यूमेरिकल एबिलिटी, ग्रुप डीचा. ओके. संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. 35% 40% मार्क आणायचे आपल्याला जनरल ईडब्ल्यूएसला. 35% एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी 30% इथे दिलेलं आहे. अशा एक सर्व्हिस पॅनला. ओके. त्यानंतर इथे फिजिकली आपलं चेकआउट होणार आहे. पी-एम-टी पी टेस्ट जी होणार आहे 16 अप टू 30 वर्षापर्यंत आपण असाल तर 7 मिनिटात 1600 मीटर मारायची आहे. लाँग जंपसाठी तर असणार आहे तुम्हाला 30च्या आसमध्ये 12.6 फीट. ओके. त्याच्यानंतर हाय जंपला 3.6 फीट. ओके. अबव्ह 30 इयर टू 40 इयर 8 मिनिटाचा टाईम असणार आहे 1600 मीटरला. 11.6 लाँग जंप असणार आहे आणि 3.3 हाय जंप असणार आहे. अबव्ह 40 साठी 9 मिनिटाचा टाईम असणार आहे 1600 मीटरला. 10.6 आपल्याला लाँग जंप असणार आहे. 3 फीट आपल्याला हाय जंप असणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेली माहिती वगैरे. मेल कॅन्डिडेटची हाईट असणार 170 सेंटीमीटर. ओके. याच्यामध्ये आपल्याला 5 सेंटीमीटरची सूट दिलेली आहे. ओके. 81 पॉइंट आपल्याला दिलेली याच्यामध्ये आपल्याला एस-सी-एस-टीला 5 वर्षाची सूट असते. सॉरी 5 5 सेंटीमीटरची सूट असते याच्यामध्ये. ओके. हाईटमध्ये. त्यानंतर 81 आपल्याला हाईट पाहिजे, चेस्ट पाहिजे आहे. फुगवून आपल्याला 85 पाहिजे आहे. ओके. त्यात पण एस-टी कॅटेगरीला सूट असते. ओके. टेट क्वालिफिकेशनसाठी आपल्याला दिलेलं आहे इथं मार्क, जे की तुम्हाला मी खाली इथं देतो क्वालिफाय करण्यासाठी. ओके. तर क्वालिफाईंग ते 40% असणार याच्यामध्ये 40, 35, 30. ओके. असं असणार आहे. ओके. 150 मार्कांची आपली एक्झामिनेशन होणार आहे ड्रायव्हिंग टेस्टची, ज्याची याच्यामध्ये ड्रायव्हिंग मोटार व्हेकलची, जे की ड्रायव्हिंग फॉरवर्डची 20 मार्क, ड्रायव्हिंग रिव्हर्सची 20 मार्क आणि बॅक पार्किंगचे 10 मार्क. इथं 50 आणि इथं 50 सेम असणार आहे. ओके. याच्यामध्ये लाईट व्हेकल, मोटार व्हेकल असणार आहे. ह्याच्यात हेवी मोटार व्हेकल असणार आहे. ओके. 50-50 मार्कांपैकी आपल्याला 25-25 मार्क आणायचे आहे. हे झाले आपले 100 मार्क. 25 मार्क आपल्याला ट्रॅफिकचे रूल्स वगैरे यांच्यासाठी असणार आहे. 25 मार्कांचे याच्यामध्ये 12.5 मार्क आणायचे आहे. आणि 25 मार्क असणार आपल्याला क्वालिटी का आपल्याला मेंटेनन्स गाडीचं आपल्याला नॉलेज वगैरे पाहिजे, जसं की कूलंट कुठे असतं, ऑइल कुठे टाकावं लागतं, किती लागतं याचं नॉलेज असणार आहे. त्यासाठी 25 मार्क असणार आहे. याच्या पण 12.5% मार्क आणायचे आहे. मेडिकल स्टँडर्ड दिलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे एक्झामिनेशन आपल्याला जी दिलेली आहे. ओके. जे की आपण इथं जायचं आहे एक्झामिनेशनला. ओके. आणि 10 दिवसाआधी तुम्हाला इथं ॲडमिट कार्ड मिळून जाते. ईमेल आयडी, मोबाईल नंबर तुम्हाला चेकआउट करून टाकायचा आहे. वोटर आयडी वगैरे आपल्याला आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. झेरॉक्स कॉपी पण घेऊन जायची आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिलेलं आहे याच्यामध्ये पी-एम-टीसाठी. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला संपूर्ण माहिती मोड ऑफ सिलेक्शन. ओके. याच्यामध्ये दिलेलं पी-एम-टीसाठी यू-आर ई-डब्ल्यूला 40% लागणार आहे. एस-सी-एस-टी, ओ-बी-सीला 35%, ई-एस-एमला 30%. ओके. इथं आपल्याला मार्क क्वालिफाय असणार आहे. हे लक्षात द्यायचं आहे. त्यानंतर इथं गेलेली आता खाली संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला इथं संपूर्ण दिलेली आहे माहिती वगैरे. ओके. जर तुम्हाला आता याच्यामध्ये काही डाउट्स वगैरे असाल तर तुम्ही एक काम करायचं आहे. इथं इथं खाली तुम्हाला मी नंबर वगैरे दाखवतो. तिथे तुम्ही कॉल करू शकता. जसं की इथं दिलेलं आहे इन्क्वायरीजसाठी. ओके. आता तुम्हाला कोणत्याही बाबतीत इन्क्वायरीज असेल, क्युरीज असेल, तुम्ही या नंबरला कॉल करू शकता 9:30 ते 6:30च्या याच्या टाईमामध्ये. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे आता वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे, फॉर्म फिल करायचा आहे, एक्झामिनेशनचा ओ-टी-आर बनवायचा आहे. त्यासाठी इथं ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, आयडी प्रूफ लागायचा आहे. पर्सनल डिटेल्स, पासवर्ड क्रिएशन, ॲडिशनल
ॲडिशनल डिटेल आणि डिक्लेरेशन एवढं आपल्या स्टेप असतात ते फॉलो करायचे आहे. याच्यामध्ये संपूर्ण दिलेल्या पासवर्ड क्रिएशनमध्ये ॲडिशनल डिटेलमध्ये काय असतं ओके. त्यानंतर इथं फॉर्मॅट फॉर्म दिलेला आहे जो की तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कामात येईल ओके. तर आता मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. याचे फॉर्म चालू झालेले आहेत 24/9/2025 पासून 15/10/2025 पर्यंत. लवकरात लवकर आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे आहे. याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि पीडीएफ फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपला तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं तर तुम्हाला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करू चला तर मग आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक